नमस्कार. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी शेपूची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 2 मिडियम आकाराच्या शेपूच्या गड्ड्या अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहेत. आणि अशा कवळ्या काड्या असल्या ना त्यासुद्धा घ्यायच्या आणि जास्त निबार काड्या असल्या तर आपल्याला नाही घ्यायच्या. तर ही भाजी अगोदरच तुम्ही स्वच्छ धुवूनसुद्धा कट करू शकता किंवा कट केल्यानंतरसुद्धा धुवू शकता. आता मी इथे एका पातेल्यामध्ये ही भाजी अशा पद्धतीने कट करून घेऊ राहिले. आणि भाजी कट करताना ना जास्तही मोठं आकारात किंवा जास्त एक बारीक आकारात नाही कट करायची, अशा पद्धतीनेच कट करून घ्यायची. तर मी इथं कट केल्यानंतर धुणार आहे, त्यामुळे मी आता एका पातेल्यामध्ये कट करून घेऊ राहिले. तर बघू शकता अशा पद्धतीने इथं मी भाजी कट करून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीनं सगळी भाजी इथं कट करून घ्यायची. तर बघू शकता एवढी भाजी मी इथं कट करून घेतलेली आहे. आता ही भाजी ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. तुम्ही अगोदरच धुवून घेतल्यानंतर कट केली तरीसुद्धा चालेल. आता भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया. तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्यात. आता तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर भाजलेले थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेत. आता मिक्सर चालू बंद करत आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता याला वाटायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे. आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतले. तेल नीट गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. जिरे चांगले तडतडल्यानंतर लगेच एक मिडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. कांदासुद्धा टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर कांदा हलकासा लाल रंगावर येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदा हलकासा असं इथं लाल झालेला आहे. आता लगेच आपण जे शेंगदाण्याचं वाटण वाटून घेतलेलं ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने शेंगदाण्याचं वाटण परतून घेतल्यानंतर मिरच्यातलासुद्धा कच्चेपणा चालला जातो आणि भाजीसुद्धा छान अशी लागते. आता हे वाटण छान असं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत छान असं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं छान असं वाटण मी इथं परतून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे वाटण कसं तुम्हाला थोडंसं ओलसर दिसत होतं, पण जसं आपण याच्यामध्ये परतून घेतलं आहे छान असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. आता लगेच आपण जी भाजी कट करून घेतली होती ते स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता या भाजीतलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मगच टाकायचं आहे. कुठल्याही पालेभाज्या आपल्याला व्यवस्थित असं पाणी निथळून घ्यायचं मग टाकून घ्यायचं, कारण भाज्यांना भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळं. तर मी तर सगळी भाजी टाकून घेतलेली याच्यामध्ये. आता व्यवस्थित त्याला सुरुवातीला फास्ट गॅसवरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे याला भरपूर असं पाणी सुटतं. आता सुरुवातीला हे गॅस आपल्याला फास्ट ठेवायचं आहे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि सतत हलवत त्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. तर बघू शकता तुम्ही हळूहळू भाजीला भरपूर असं पाणी सुटायला लागलेलं आहे. भाजी टाकली तेव्हा किती होती ना आता किती झाली तुम्ही बघू शकता. आता नीट परतून घेतल्यानंतर लगेच आपल्या इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता कुठल्याही पालेभाज्या शिजल्यानंतर कमी होतात, त्यामुळे मीठ हे चवीनुसारच टाका. आता मीठ टाकल्यानंतर परत एकदा नीट व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आणि याला जे काही पाणी सुटले भाजीला ते पाणी आपल्याला हलकंसं आटून घ्यायचं आहे. तर बघू शकते इथं फास्ट गॅसवरती मी यातलं हलकंसं असं पाणी आटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एकदम थोडंसं नावाला पाणी राहिलेलं आहे. बघू शकता भरपूर असं पाणी आटलेलं आहे, थोडंसं असं नावाला पाणी राहिलेलं आहे, जास्त पाणी याच्यामध्ये ठेवायचं नाही. आता काय करायचं, लगेच याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मऊ होईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता थोडा वेळ मी भाजी शिजवून घेतली आणि किती मस्त अशी शिजलेली, मस्त मोकळी सुटसुटीत ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. मुलांच्यासुद्धा टिफिनला देऊ शकता. मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील. एवढी चविष्ट आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये छान अशी चवीची भाजी आपली बनवून तयार झालेली. तुम्हीसुद्धा एकदा अशा माझ्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा. तुम्ही एक लाईक केलं की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे प्लीज एक लाईक नक्की करा आणि एकदा अशा पद्धतीची रेसिपी नक्कीच बनवून बघा. चॅनलवर नवीन असता सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.